पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची दावडीची भूमी, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात या सह्याद्री रांगामध्ये आमचं वसलेलं हे छोटंसं खेडेगाव। आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी समस्या होती, कारण फेब्रुवारी एंड आणि मार्च स्टार्टला आले की लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागायचं। जे आमच्या गावच्या विहिरी खोदलेल्या आहेत त्या विहिरी सुक्या पडायच्या आणि 1-3 दिवसानं 4 दिवसानं गावातल्या लोकांना पाणी मिळायचं। फेब्रुवारीला की आम्हाला गावातील प्रत्येक नागरिकांना एक गावाच्या जवळपास एक विहीर 1 ते 1.5 किलोमीटरवर त्या विहिरीवरून पाणी डोक्यावर आणायला लागायचं। सहज माणूस इकडून त्या झाडाकडं आरपार चालत जायचा, इतका गाळ यामध्ये साठलेला होता। त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक निर्णय केला की पाण्यासाठी जे काही करता येईल, जिथून काही मदत मिळवता येईल ती मदत आपण मिळवायची। आणि त्यांना असं ठरवलं की हा जर तलावामधला जर गाळ काढला तर 100% लोकांना पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल आणि शेतीच्याही पाण्याचा प्रश्न सुटेल। आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आज आम्हाला इथं मशिनरी उपलब्ध झाल्या। त्यानंतर केसनवीर कारखान्याचे माजी चेअरमन त्यांनी सुद्धा एक पोकलेन मशीन आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली। 2 पोकलेन आणि एक 15 ते 20 ट्रॅक्टरच्या मार्फत हा गाळ काढण्याचं काम चालू होतं। आज याची जवळपास 10 फूटपेक्षा सुद्धा जास्त खोलीकरण झालेलं आहे। यासाठी आम्ही सर्वांनी गावाचे नळ कनेक्शन जे आहे त्या नळ कनेक्शनवर वर्गणी जमा केली। गावातील काही नोकरदार वर्ग आहे त्यांच्याकडून 2-3 हजार असे वर्गणी काढली होती। त्याच्यानंतर काही गावातील उद्योजक आहेत त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले होते। ज्या वर्षी याचं काम झालं त्यावेळेस आमच्या ज्या आजूबाजूला सर्व विहिरी होत्या परिसरातील त्या विहिरींची पाण्याची पातळीसुद्धा वाढली। पाणी वाढलं त्याच्यामुळे पीक उत्पादन पण वाढ झाली। इथं शेतकऱ्यांना 10 पोते तांदूळ व्हायचे ते ह्या पाणी वाढण्याच्या क्षमतेमुळे 15 पोते व्हायला लागली। पहिल्यांदा फक्त पावसाळीच पिकं आम्ही घेत होतो, आता आम्हाला या ठिकाणी आता रब्बी हंगामसुद्धा गहू, ज्वारी, हरभरा या ठिकाणी उत्पन्न लोकांना फायद्यात ठरलेलं आहे पाण्यामुळं। शेती पिकाव झाली, ज्या शेतामध्ये 1 पोतं ज्वारी होत होती तिथं 2 पोती 3 पोती ज्वारी व्हायला लागली। म्हणजे उत्पन्नात पण वाढ झाली आणि पाण्यामध्ये वाढ झाली। त्यामुळे आमच्या दोन्ही गावांच्या आमच्या या पंचकृषीतील दावडी असेल, पिराचीवाडी असेल, कांबडवाडी असेल, चौधरी वस्ती असेल, या सर्व लोकांना ह्याचा उपयोग झाला। आमच्याकडं आता 1-2 शेतकऱ्यांनी आता विविध पिकं घेणं आत्ता चालू केलेलं आहे। म्हणजे कोणी स्ट्रॉबेरी म्हणा किंवा टोमॅटो म्हणा असं थोडं 1-2 शेतकऱ्यांनी आता चालू केलेलं आहे। जसं नाम फाउंडेशनच्या मार्फत हा आपण गाळ काढण्याचं काम केलं तेव्हापासून ते आजपर्यंत आमच्या गावातला कोणताही व्यक्ती विहिरीवर पाणी आणायला गेला नाही। त्यामुळे नाम फाउंडेशन आणि बाकी इतर संस्था यांचे खूप मनापासून आभार।